नमस्कार. स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारच्या हस्तकला आणि पाककला, त्याही टिप्ससहित आणि रेसिपीज सोप्या करून सांगितल्या जातील. त्यामुळे या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओज बघून घ्या. तर पावसाळा सुरू झाल्यामुळे आपल्याला सगळीकडे रानभाज्या मिळत आहेत, बाजारात पण मिळतात आणि आपण सहज गावाबाहेर वगैरे शहराच्या बाहेर फिरायला गेलो तर तिकडेसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. तसाच हा टाकळा तर सगळीकडे मिळतो. रस्त्याच्या कडेला वगैरे सगळीकडे उपलब्ध असतो. जिथे जागा स्वच्छ असतील त्या ठिकाणचा टाकळा आपण आणून त्याची भाजी बनवू शकतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. मी तर इथे म्हणजे चॅनेलवर याचा पकोडा पण दाखवलेला आहे, याचं थालीपीठ करून दाखवलेलं आहे. तर आज आपण पुन्हा एकदा असाच टाकळ्याचा पदार्थ बनवूया. तर त्यासाठी काय करायचं, अगदी कोवळे जसं मी आत्ता दाखवलं तुम्हाला त्याप्रमाणे कोवळ्या जो पाला असतो तो त्याचा काढून घ्यायचा आणि खालची जर तुम्हाला पानं हवी असतील तर नुसती पानं काढून घ्यायची आणि बाकीचा देठ आहे तो टाकून द्यायचा. या पद्धतीनं नंतर मग ती पुन्हा एकदा धुवून घ्यायची पाला. आणि याच्यामध्ये घालण्यासाठी मी हा सुकवून ठेवलेला आठळा वापरते. तर त्यामुळे या आठळा ज्या सुकवून ठेवलेल्या आहेत, धुवून नंतर मग सुकवून ठेवल्या, तर याचं आता आपल्याला हे साल काढायचं आहे. वरच्या बाजूचं जे ट्रान्सपरंट साल आहे तेवढंच फक्त काढायचं आणि ब्राऊन ठेवायचं, कारण ब्राऊनला पण एक छान चव असते जी आठळा खाताना खूप छान लागतं. पण तुम्हाला जर आवडत नसेल तर मात्र काढून टाका. आणि हा आठळा चिरून घ्यायच्या किंवा आपण वरवंट्याने किंवा असं जड काही खलबत्त्या वगैरे त्याच्या बत्त्यानं आपण ह्या फोडू शकतो. त्या पद्धतीनं फोडायच्या आणि सालं काढायची किंवा विळीवर चिरून सालं काढायची किंवा मग सुरीनं चिरून काढलीत तरी पण चालेल. पण ट्रान्सपरंट साल हे आपल्या तोंडामध्ये चिकटतं आणि मग आपल्याला त्रास होतो, म्हणून ते साल बघून नीट काढलंच पाहिजे. मी इथे कुकरला लावून शिजवून घेते. पातेलीत स्वतंत्रपणे शिजवल्या तरी पण चालते. तीळ तेल घेतलंय, त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि हा लसूण बारीक करून घातलाय. सुकी मिरची घातलेली आहे, सुकी लाल गावठी मिरची वापरलेली आहे. तर या सुक्या मिरचीचा पण स्वाद पालेभाजीसाठी खूप छान लागतो. नेहमी आपण हिरवी मिरची जर घालत असू तर हमखास मुलांना ती मिरची घासात सापडते. पालेभाजीमध्ये लाल सुकी मिरची वापरण्याची कारणं अनेक आहेत, तर ती पण मी सांगते. कारण आपल्या पालेभाज्या जेव्हा अशा हिरव्या रंगाच्या असतात त्यावेळेला ओली मिरची घातलेली पटकन दिसत नाही. जरी तुम्ही लांब चिरून घातलीत ना तरीसुद्धा ती पटकन खाताना एक वेळ मोठ्या माणसांना कळेल, पण लहान मुलांना ती समजत नाही आणि त्यामुळे पटकन चावताना मिरची लागते आणि घास तिखट लागतो. मग मुलांचा भाज्या वगैरे खाण्याचा इंटरेस्ट निघून जातो. त्याऐवजी लाल मिरची जर आपण वापरली ना तर एकतर याचा स्वाद पण खूप छान लागतो, चव छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ही भाजीमध्ये पटकन दिसते. त्यामुळे मुलांनाही ही लाल रंगाची मिरची बाजूला काढणं खूप सोपं जातं. तर आता इथे मी फोडणीमध्ये लसूण मिरची जरा परतून घेतली आणि त्यानंतर हा टाकळा घातला आणि लगेचच खोबरं घातलंय. आता हा पाला आणि खोबरं जरा वाफवून घेऊ आणि नंतर यामध्ये शिजवलेल्या आठळा घालू. कारण कुकरला किंवा तुम्ही पातेलीमध्ये जर आठळा शिजवल्यात तर ही पालेभाजी आधी शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आठळा घालून मिक्स करायची.
आठाळा शिजायला वेळ जरा जास्त लागतो आणि पालेभाजी मात्र पटकन शिजून तयार होते. आणि म्हणूनच आठाळा स्वतंत्र शिजवून घ्यायच्या, नाहीतर मग ही पालेभाजी शिजेल आणि आठाळा शिजायच्या राहतील. म्हणून आपण या पद्धतीनं भाजी शिजवतो. आता थोडीशी टाकळा तुरट असते चवीला, म्हणून त्याच्यामध्ये गूळ घालायचा. गूळ तुमच्या आवडीनुसार घाला. घालायचा नसेल किंवा तुम्हाला गूळ घातलेल्या भाज्या आवडत नसतील तर नका वापरू. मीठ घालायचं. आणि या आता आठाळा ज्या कुकरला लावल्या होत्या त्या छानपैकी शिजलेल्या आहेत. तर या आठाळा आता त्या पालेभाजीमध्ये घालायच्या. पालेभाजी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे शेवग्याचा पाला असो किंवा हा टाकळ्याचा पाला आहे, तर अशा पालेभाज्यांमध्ये आठाळा वापरल्या तर चवीला खूप छान लागतात. आणि आठाळ्यांबरोबर पाला दुसरा असल्यामुळे ते पण आठाळा पण खायला छान लागतात. मध्ये मध्ये आपल्याला ह्या पालेभाजीमध्ये फोडी खाल्ल्याचा आनंद होतो. जसा आपण बटाटा घालतो बऱ्याचशा भाज्यांमध्ये, त्याच प्रकारे आठाळा घालून भाज्या छान लागतात. या अशा प्रकारच्या भाज्या म्हणजे पालेभाज्या खास करून नुसत्या भाताबरोबर सुद्धा, म्हणजे आमटी वगैरे काही न घेता नुसत्या भाताबरोबर कालवून खायलासुद्धा खूप छान लागतात. कधीतरी असाही प्रयोग करून बघा. तुम्हालासुद्धा या पद्धतीनं खायला नक्की आवडेल. अशा पद्धतीच्या या सीझनल भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आणि म्हणून त्या त्या सीझनमध्ये आपण ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. इवन फळंसुद्धा खाल्ली पाहिजेत. तर ह्या आठवडा अशा पद्धतीनं आपण वापरू शकतो. सगळ्या भाज्यांमध्ये बटाटा घालणं पण बरं नाही लागत. बटाटा मुलांना आवडतो म्हणून आपण प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घालण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मुलं भाज्या खातील. पण अशा पद्धतीनं सुद्धा आठवडा आणि टाकळ्याची भाजी किंवा शेवग्याची भाजी खूप छान लागते खायला. आठवड्यांचं हे कॉम्बिनेशन अतिशय मस्त असतं, रुचकर असतं. याच्यामध्ये थोडासा तुरटपणा असतो, तोही स्वाद खूप छान असतो. वासही भाज्यांना छान येतो. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.